नमस्कार मित्रांनो, आज तारीख 6 सप्टेंबर वार शुक्रवार। मित्रांनो, आज मी आलो आहे लाईव्ह गिरणा धरणाजवळ। लाईव्ह गिरणा धरणाजवळच आलो आहे। तुम्ही बघू शकता समोर गिरणा धरण दिसत असेल तुम्हाला। तुम्ही जवळपास काही लोक जवळ असतील ते येऊन बघत बी असेल, पण काही लोक काही दूर असतील तर त्यांना इथं येणं जमत नसेल कदाचित। तर तुम्ही बघू शकता की गिरणा धरणाचं पाणी कुठून पडतं वगैरे, गेट वगैरे कुठे आहे। मी थोडं झूम करून दाखवतो। हे बघा, गिरणा धरणाचं पाणी वगैरे जे आहे इथून सोडत असतात। आता सध्या कसं आहे, वरून पाणी जो आहे ना कमी येतो आहे सध्या गिरणा धरणामध्ये। त्यामुळे आता जे आहे गिरणा धरणात कमी पाणी यांनी सोडलेलं आहे, कारण वरून कमी लोड येतो आहे ना, त्यामुळे। कारण गिरणा धरण 100% भरलं आहे, सर्वांना जवळपास माहिती पडलं आहे। पण 100% भरलं आहे म्हणून गिरणा धरण विनाकारण खाली नाही करू शकत ना, कारण अजून तर याच्यानंतर हिवाळा असेल, उन्हाळा असेल, आणि उन्हाळ्यात तर जास्त गरज पडते शेतकरी बांधवांना। कारण काही लोकांना इथं शेतीसाठी पाणी पुरत नाही, तर मग हे जे नदीचं पाणी आहे सोडल्यानंतर मग त्यांना ते वेळोवेळी शेतीसाठी उपयोगी पडत असतं, किंवा जे गिरणा धरणांनी किंवा जे रोटेशन ठरवलेले आहेत त्याप्रमाणे त्या वेळेप्रमाणे त्यांना सोडावं लागतं। तर आपण बघू शकता लाईव्ह आहे, लाईव्ह सध्या आहे गिरणा धरणाजवळ। मी तुम्हाला काही दृश्य दाखवतो परत। हे बघा, इथून पाणी जे आहे आपल्या साईडला जात असतात, म्हणजे गिरणा धरणापासून तर जळगावपर्यंत जे आहे इथूनच पाणी पुरवलं जातं। ठीक आहे, इथून डायरेक्टली गिरणा धरण सुटल्यानंतर डायरेक्टली आपल्याला डायरेक्ट मळगाव लागेल, बोराळं, आमुद, साईगाव, पिलखोड, चाळीसगाव। चाळीसगावपासून डायरेक्टली जितके जळगावपर्यंत आहेत ना, सर्व गावांना गिरणा नदी इथूनच पाणी सप्लाय होत असतं पूर्ण। तर 2024मध्ये सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे, गिरणा धरण हे 100% भरलेलं आहे। ठीक आहे, त्याचबरोबर काही मी दाखवतो इथं काही लोक जे आहेत पाणी सुटले तरी मासे पकडण्यासाठी जातात, कारण गेट आहे ना, गेट मोकळे केल्यानंतर हे बघा इथं काही लोक जे आहेत मासे वगैरे पकडत असतात। कारण गेट असताना गेटला जाळी नसते, आणि गेट जर पाणी सुटलं त्यानंतर डायरेक्टली मासे बाहेर पडतात। मी तुम्हाला अगदी जवळ जाऊन बी दाखवतो आपल्या व्हिडिओमध्ये, तुम्ही डायरेक्टली बघू शकता। ठीक आहे, तर त्यानंतर आपण थोडं इकडं बघून घ्या गिरणा धरणाचा नजारा कसा असेल। मी थोडंसं अंतरावर आहे बघा, इथून थोडंसं अंतर आहे हे बघा। ठीक आहे, हे बघा गिरणा धरण किती मोठ्या चौड्या पात्रावरती भरलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल लाईव्ह। आणि इथून जे आहेत का दूरदूरचे लोक आहेत ना इथं बघायला येतात। हे बघा, काही लोक इथं येतात बघायला, कारण गिरणा धरण हे उपयुक्त आहे सर्वांसाठी। हे बघा, त्यानंतर हे जे वरती झोपडीसारखी दिसत आहे वरती, तर ते तिथं जे आहे ना तिथून गेटचं जे आहे काही मशीन वगैरे तिथं, आणि मग तिथून प्रत्येक घरामधून सोडलं की ते गेट वरती करतात आणि तिथून ते पाणी येतं। आता प्रत्येक गेट हा पूर्ण ओपन करत नाही, ते थोडं थोडं ओपन करतात, कारण बाहेरून आतून जो आहे ना प्रेशर आहे त्याला दाबला जातो। त्यामुळे जर जास्त पाणी जरी सोडायचं असलं ना तर प्रत्येक गेट हे थोडं हळूहळू सोडव, म्हणजे थोडं थोडं जो उचलला जातो, एकदम उचलला जात नाही। हे बघा, मी अजून तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो, तुम्ही जवळ जाऊन बी बघू शकता। चला आपण आता मी खाली जातो आहे, म्हणजे तुम्हाला अजून जवळून माहिती पडेल तुम्हाला। तिथं मित्रांनो इथं जागा तर नाही आहे, काही लोकांनी जागा बनवली, तर मी जातो खाली। मित्रांनो, आपण आपले व्हिडिओ जर आपण बघत असाल तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला आपण सबस्क्राईब करावी, आणि दररोज व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईबच्या पुढे जे बेल आयकन आहे, घंटीचं बटन, त्याला क्लिक करून ऑलला सिलेक्ट करून घ्या, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला दिसत जातील। हे बघा मित्रांनो, मी अजून जवळ आलो आहे। चला आपण अजून खाली जाऊ, म्हणजे समोरून मी तुम्हाला दाखवतो।
हे बघा मित्रांनो, मी एक्झॅक्ट डायरेक्ट गिरणा धरणाच्या खालीच म्हणजे खेटूनच उभा एकदम, तुम्हाला दिसत असेल. एक्झॅक्ट खेटूनच उभा आहे मी. अजून एकदम मी समोर जातो आता तुम्हाला. हे बघा मित्रांनो, गिरणा धरण हे अशा प्रकारचं आहे. इथं जातो अजून जवळ मी. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्व, आणि तुम्ही पुढेही व्हिडिओ शेअर करू शकता. हे बघा गेटातून पाणी कशा प्रकारे पडत आहे. हे बघा मित्रांनो, थोडंसं उचललं गेलं आहे. हे बघा थोडंसं उचललं आहे, आणि वरती जे गेट आहे ना तिथून देखील पाणीचा वसांडा खाली येतो आहे. जसं पाणी दाबलेलं आहे तिथून. काही मित्र बांधव बघायला.
भयानक असं वातावरण दिसतं इथं आल्यानंतर, कारण पाणी इतकं प्रेशरने येत असतं. तर इथं आल्यानंतर जर कोणी असं काही चक्कर येऊन पडतील कधी कधी, जर कोणी नवीन असलं ना.
तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑलला सिलेक्ट करा. चला तर मित्रांनो, मी तुम्हाला लाईव्ह गिरणा धरणचं जे पाणी कुठून पडतं, कशा प्रकारे पडत असते हे तुम्हाला लाईव्ह दाखवलं आहे. तर आपण जाऊया आता पुढच्या साईडला, किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढचा पार्ट दाखवतो आहे, कारण व्हिडिओ खूप लॉंग होऊन जाईल, म्हणजे मोठा व्हिडिओ होऊन जाईल. ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढच्या पार्टबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.